नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा अशी घेऊन आलोय की 2014 पासून आपण बघतोय की काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षांचे आमदार, खासदार, नगरसेवक, नेते फुटतायत. बरेच फुटले. आपण हे सगळ्या रोज बातम्या पाहतोय की ह्या पक्षाचा फुटला, त्या पक्षाचा फुटला, शिवसेनेचे फुटले, पश्चिम बंगालमध्ये TMCचे फुटले, सगळ्या राज्यांमध्ये आपण पाहतो की सगळ्या पक्षाचे नेते फुटले. मात्र भारतीय जनता पक्षाचा अजून तरी एक सुद्धा नेता फुटलेला नाही, हे आपण पाहिलेलं होतं. परंतु आता परिस्थिती उलटी झालेली आहे की भाजपच्या विरोधामध्ये देशभर रान उठलेलं आहे आणि भाजपच्याच आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि राज्यसभेचे खासदार निवडून आले. तर हे कुठल्या राज्यात घडलं, असं का घडलं? आता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गळती लागायला सुरुवात झाली का? म्हणजे जे लोक भाजपला घाबरायचे, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं नुसतं अमित शहाचा फोन जरी आला तरी एखाद्याची जाम फाटाई, पण आता लोक घाबरत नाहीत. उघड नरेंद्र मोदी अमित शहाच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत. तसंच काही जण तर आमदार खासदार उघड काय व्हायचं ते होते म्हणतात. ह्यांनी ईडीचे दार टाकू दे, रीडीचे टाकू दे, कशाचे बी टाकू दे, शिडीचे टाकू दे, म्हणजे अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे. तर हेच प्रकरण आज घेऊन आलोय की चक्क भारतीय जनता पक्षाचे 13 आमदार फुटले आणि त्यांनी विरोधातला राज्यसभेचा उमेदवार निवडून आणला. आता यांच्यावर काय कारवाई झाली, नेमकं हे प्रकरण कुठलं आहे, का घाबरले नाहीत, आता पुढं काय झालं ह्याच्यावरती, आता भाजपनं समिती नेमली असेल चौकशीची, काय झालं असेल, काय केलं असेल, तर या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. हा जर व्हिडिओ आपण संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं काय परिस्थिती आहे आणि काय झालंय, पुढं काय होईल. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल हा सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा, म्हणजे अंगठा दाबत जावा असा थंब. तर सबस्क्राईब करा आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशाच्या इतिहासामध्ये 2014ला पहिल्यांदा भाजप सत्तेत आलं. ते 95ला आलं पण ते विचारी भाजप होतं. आताचं जे भाजप आहे ते उग्र विचाराचं भाजप आहे. तोडा फोडा राज्य करा, इंग्रजांनी जी नीती अवलंबली तीच नीती आताच्या भारतीय जनता पक्षानं अवलंबली गेलेली आहे. ईडीचा आणि CBIचा एवढा दबदबा भाजपनं निर्माण केलाय, तयार केलाय की तो एखाद्या नेत्याला, भाजपच्या नेत्याचा फोन जरी केला तरी तो समोरचा नेता घाबरून जातोय. त्यातले त्यात अमित शहाचा जर फोन गेला मग तर काय खरंच नाही. भारतीय जनता पक्षानं नीती अशी अवलंबली की तो भ्रष्टाचारी असेल, करप्ट असेल, काही असेल, त्यांनी काही केलेलं असू द्या, बलात्कार केलेला असू द्या, काय करू द्या, त्या कर्नाटक मधला रेड्डी त्यानं अनेक महिलांवरती अत्याचार केलं आणि कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. अशा माणसाला भाजपनं उमेदवारी दिली नरेंद्र मोदी त्याच्या प्रचाराला. म्हणजे देशामध्ये राम रहीम आहे, आसाराम बापू आहे, खरात आहे, असे अनेक बोंदोगिरी करणारे बाबा आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी सगळे आणि त्यांना भाजप मदत करतं. आणि हे सगळं असताना बघा देशामध्ये 2014 नंतर ईडीचा वापर सर्वाधिक केला गेला, CBIचा वापर सर्वाधिक केला गेला आणि तो फक्त विरोधकांवरती केला गेला. त्याच्यावरती ईडी लावायची, CBI लावायची, त्याला घाबरून सोडायचं त्याचं कुटुंब, त्याला अटक करायची किंवा अटक करायची नाही आणि त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायची. म्हणजे आजचं जे भारतीय जनता पक्ष आहे हे 90% इतर पक्षातले लोक येऊन भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे. आता हे सगळं सुरू असताना बघा म्हणजे भारतीय जनता पक्षाचं लोकप्रियता वगैरे वगैरे आपल्याला जे वाटतंय ते असं काही राहिलेलं नाही, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आता हे विरोधक सुद्धा तसंच बोलत असतात. आता हे सगळे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एवढा दबाव आणि एवढा दबदबा असताना सुद्धा भाजपची काही लोक फुटली. आता हे लोक नेमके कुठले फुटले आणि हे नेमकं प्रकरण काय बघा. त्या अगोदर आपण एक पार्श्वभूमी लक्षात घेऊ की
भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014ला देशामध्ये सत्तेत आलं, 2019ला आलं, आता 2024ला थोडक्यात वाचलेलं आहे. मग आता भाजपनं इतर पक्षाचे खासदार फोडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जो कायदा पारित करायचा आहे खासदार वाढीचा, त्याच्यासाठी 1/3 बहुमत लागतंय. म्हणजे जवळपास 450च्या दरम्यान जागा लागतात, 368-70 असं काहीतरी. तर तेवढ्या जागा तयार करायचं काम सध्या आता भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे. टीएमसीचे काय खासदार फोडले, महाराष्ट्रातले काय फोडले, असं सगळे तोडफोड सुरू आहे. आणि हे तोडफोड सुरू असताना मात्र भारतीय जनता पक्षाचे सुद्धा लोक फुटायला लागलेले आहेत. म्हणजे असा उद्रेक व्हायला लागलेला आहे भाजपमध्ये सुद्धा. चिम्याला घेतला, सोम्याला घेतला, ह्याला घेतला, त्याला घेतला, आणि त्यांचा अंतर्गत आता जमला आहे म्हणजे भाजपच्या लोकांचं. म्हणजे एकाच पक्षात लय माणसं झाली ना, मग ह्याच्यात मोठं कोण? प्रत्येकाची आपली आपली सत्ता आहे तालुक्यावरती. तालुका कुठल्या पक्षात हा नेता गेला तरी त्याला मतदानच लोक देते ते. या म्हणजे त्याला मानणारा वर्ग, त्याचे चाहते वर्ग हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळं तो असा झालाय की आता मी तर काय कोणाच्या बाला घाबरत नाही म्हणतो. म्हणजे मी इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ, माझ्या मागं माझी जनता आहे आणि मी काय ह्यांना घाबरू. म्हणजे असं काहीसं झालेलं आहे. आणि अशीच परिस्थिती बघा भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण झालेली आहे. आणि याच्यामुळं सगळे आता फुटाफुटीचं राजकारण सुरू झालेलं आहे. आता मी जे हे सांगतोय हे प्रकरण कर्नाटक विधान परिषदेचं आहे. बघा, कर्नाटक विधानसभा सभेमध्ये एकूण आमदारांची जी संख्या आहे, आता माग विधान परिषदेच्या जागा होत्या, विधान परिषदेवरनं म्हणजे खासदार निवडून जाणार होते. म्हणजे ते आपण पाहिलं असेल हे सगळं, आमदारांच्या मतावरती खासदार निवडून जाणार होते राज्यसभेवरती. तर महाराष्ट्रातनं सुद्धा गेले, इतर राज्यातनं बघा, त्या राजस्थानमध्ये तर फॉर्म भरून दिला नाही काँग्रेसच्या उमेदवाराला, आणि असं बऱ्याच ठिकाणी झालं बघा. मात्र कर्नाटक एकमेव राज्य असं आहे की तिथं आता 7 जागा तिथून जायच्या होत्या राज्यसभेवरती. त्यापैकी 5 जागा ह्या भारतीय जनता पक्षानं म्हणजे भारतीय जनता पक्षानं तिथं कमीत कमी 3 जागा जिंकायला पाहिजे होत्या, 4 जागा काँग्रेसकडे जायला पाहिजे होत्या. परंतु नेमकं उलट झालंय बघा. आता तिथं अगोदर आपण तिथल्या आमदारांची संख्या बघू. 224 आमदाराचं कर्नाटक विधानसभा आहे 26 जून पर्यंत. त्याच्यामध्ये इंडिया आघाडीला 140 आमदार मिळालेले आहेत. म्हणजे त्यात काँग्रेसचे 136 आहेत आणि DK शिवकुमार हे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांच्या सोबत असलेला सूर्योदय कर्नाटक पक्ष याचे 1 आमदार आहेत, 3 अपक्ष आमदार आहेत. आणि असं मिळून त्यांचं संख्याबळ 136 140 वरती गेलेलं आहे. आणि विरोधी म्हणजे NDA जे आहे, भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष. भारतीय जनता पक्षाचे 63 आमदार आहेत. BY विजयेंद्र यांचा पक्ष आहे, हे विरोधी पक्ष नेते आहेत तिथले. भारतीय जनता पक्षाचे राज्याला विरोधी पक्ष नेता आहेत. आणि JDSचे तिथं म्हणजे SD देवेगौडा यांचा पक्ष आहे, त्यांचे 18, असे म्हणून त्यांचे 81 आमदार आहेत. आता इथं असं होतंय की सगळेजण मिळून हे 224 आमदार आहेत. आता या ठिकाणी 224 आमदार आहेत. इथं 7 जागांची निवड होती. कर्नाटक विधान परिषदेच्या 7 पैकी 5 जागा काँग्रेस पक्षानं जिंकलेल्या आहेत तिथं. आणि त्या कशा जिंकल्या बघा, तिथलं जे संख्याबळ होतं, आता भारतीय जनता पक्षाचं 81 लोक होती, म्हणजे 81 आमदार होते. म्हणजे 3 जागा ह्या भारतीय जनता पक्षाकडे जायला पाहिजे होत्या आणि 4 जागा ह्या काँग्रेसकडे जायला पाहिजे होत्या. परंतु आता इथं झालं असं, म्हणजे पहिल्यांदाच झालंय भारताच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाची मतं फुटली, हे पहिल्यांदाच झालंय. आजवर भाजपची मतं कधीही फुटलेली नव्हती आणि फुटत नाही ती घाबरून. तर हे तर बघा, आता मताची आवश्यकता उमेदवार जिंकवण्यासाठी
किमान 28ची गरज होती. आता 28च्या संख्येनुसार जर बघितलं तर काँग्रेस पक्षाचे 4 यायला पाहिजे होते आणि भारतीय जनता पक्षाच्या भाजपचे 2 म्हणजे 3 भाजप यायला पाहिजे होत्या. परंतु इथं झालं असं की भाजपची मतं फोडली काँग्रेसवाल्यांनी आणि काँग्रेसचे 5 निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचं मात्र 2च लोक निवडून आले. आता हे क्रॉस वोटिंग झालं. आता नेमकी मतं जेडीएसची फुटली का भारतीय जनता पक्षाची फुटली? आता लोक सुद्धा तिथं संभ्रमात, लोकांना म्हणजे भारतीय जनता पक्षाने संभ्रम निर्माण केला की ही आमची मतं फुटली नाहीत, क्रॉस वोटिंग जे झालंय ते जेडीएसचं झालंय असं सांगितलं गेलं. म्हणजे जी 81 मतं भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसची होती तिथं 2 जागा भाजपला आणि 1 जागा जेडीएसला, अशा 3 जागा त्यांच्या निवडून येणं गरजेचं होतं. परंतु एवढ्या आलेल्या नाही. आता आवश्यक मतं मिळणं गरजेचं होतं 28, परंतु 28 मतं मिळालेली नाहीत तिथं. तर आता हा सगळा गोंधळ झाला. आता हा गोंधळ झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षानं क्रॉस वोटिंग कोणी कोणी केलं याच्यासाठी एक समिती गठीत केली. आता बघा 140 आमदार हे काँग्रेस पक्षाचे, 81 आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि आघाडी आणि काँग्रेस आणि आघाडी 140. तर आता हे असताना म्हणजे 3 लोक भाजपची निवडून यायला हवी होती, परंतु ती आली 2च. आजवर आपण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं की इतर पक्षाची मतं फुटायची आणि भाजपचा माणूस निवडून यायचा. बघा किती ठिकाणी झाले. महाराष्ट्रात असंच झालंय, त्या राजस्थानमध्ये असंच झालं, मध्य प्रदेशमध्ये असंच झालं. म्हणजे महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीसांनी 3रा 4था 5वा माणूस उभा केला आणि ती माणसं मतं नसताना सुद्धा निवडून आणली. ती कशी आणली? फोडाफोडीच्या राजकारण. मग आता हाच पॅटर्न काँग्रेसनं सुद्धा देशभर राबवायला सुरुवात केलेली आहे की आपण आता ह्या लोकांची सुद्धा मतं फोडली पाहिजेत, ह्या लोकांना सुद्धा भेटलं पाहिजे, ह्यांना सुद्धा काय द्यायचं ते दिलं पाहिजे आणि ह्यांची सुद्धा मतं फोडली पाहिजेत. आता हे असं सत्र सुरू झालेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला सुद्धा गाडणारा आता तयार झालेला आहे. या अगोदर भाजपला सगळे घाबरायचे, भाजपच्या विरोधात मतदान सुद्धा लोक करायला घाबरायचे. हे आमदार खासदार बाबा हे आपण जर भाजपच्या विरोधात काय केलं ना ह्यांना जर कळलं तर मात्र आपल्याला हे जेलातच घालतील, म्हणजे अशी घाबरायची माणसं. परंतु आता घाबरणाऱ्यांची संख्या कमी झाली, घाबरना कोणी. असंच आता हे कर्नाटक मधलं उदाहरण आहे. 7 पैकी 5 काँग्रेसचे निवडून आले आणि 2च भाजप आणि त्यांच्या आघाडीचे निवडून आले आणि ह्यांचे भाजपवाल्यांचीच 13 मतं फोडली. क्रॉस वोटिंग झालं. म्हणजे देशभर बातमी झाली. आजपर्यंत हे असं कधीच झालं नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे जे छोटे छोटे पक्ष आहेत, दल आहेत, तसंच काँग्रेस पक्ष आहे, त्यांना सुद्धा बळ मिळालेलं आहे की भारतीय जनता पक्षाची सुद्धा माणसं आपण फोडू शकतो असा त्यांना सुद्धा विश्वास आलेला आहे. म्हणजे फटाफट होऊ शकते, फक्त आपल्यातच फटाफट नाही होणार तर ह्यांच्या सुद्धा माणसं फोडू शकतो असं काहीच झालेलं आहे. आता यामध्ये बघा क्रॉस वोटिंग जे झालंय तिथं, आता क्रॉस वोटिंग जवळपास 13 मतांचं झालं. तर 5 जागा काँग्रेसनं जिंकल्या. तर आता ह्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे बघा, आता 5 लोक जे काँग्रेस पक्षाची निवडून आली तर ह्यामध्ये बघा हरिप्रसाद तिमन्ना, कामनूर, पुन्हा हरिप्रसाद एक आले, तिमन्ना कानपूर एक आले, PV मोहन एक आले, शिवन्ना आले. आता हे तिकडली नावं हे असले ती कर्नाटकी नावं, विनय कार्तिक आला आणि भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसची जी आघाडी आहे ह्यांचा रघु कौटिल्य आणि लिंगराज पाटील हे 2 निवडून आले आणि जेडीएसची जी जागा होती जेडीएसला दिलेली गोविंद राजू हे पराभूत झाले. मग तिकडले असलीच नाव आहे ते वेगवेगळे शिवन्ना, मलन्ना, मालवन्ना असं आहे, हे पराभूत झाले.
आता बघा 2 ते 7 या जागेचा निकाल म्हणजे असा हे झालंय. आता विनय कार्तिक हे DK शिवकुमार यांचे निकटवर्तीय आहेत. सोमेश्वर आणि शिवराम शब्बार यांच्या क्रॉस वोटिंगमुळं अपक्षांच्या मतामुळे विनय कार्तिक जिंकले. हे विनय कार्तिक जे जिंकलेले आहेत जास्तीचा उमेदवार उभा करून, म्हणजे आपल्या 4 जागा निवडून येतात तरी 5वा उमेदवार उभा केला आणि तो 5वा उमेदवार हा DK शिवकुमार यांच्या अतिशय जवळचा आहे आणि ते निवडून आले. तिथं क्रॉस वोटिंग जे झालं भारतीय जनता पक्षाचं त्यामुळं तो उमेदवार निवडून आला. आणि असं बोललं जातं की JDSचे गोविंदराजू हरले आणि याला कारण भारतीय जनता पक्षाची जी अतिरिक्त मतं होती, म्हणजे 28 मतं हे निवडून यायला लागतात, म्हणजे 28 मतं देऊन भाजपची जी शिल्लक राहिलेली जी मतं होती 28-28-2 ह्याला देऊन ती मतं क्रॉस वोटिंग झाली आणि JDSच्या माणसाला ती मतं मिळालेली नाहीत, म्हणून तिथं JDSचा पराभव झाला. असं JDSनं आरोप केला की तुम्ही आमचा माणूस जाणीवपूर्वक पाडला, भाजपचे 2 निवडून आले मग आमचा माणूस कस काय पडला, म्हणजे हे पहिल्यांदा झालंय आजपर्यंत. तसंच आता या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व झालं आणि काँग्रेसची ताकद वाढली. DK शिवकुमार हे आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांनी जोर का झटका भाजपला दिलेला आहे. म्हणजे स्वतःच्या 2 आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळं 1 जागा भारतीय जनता पक्षानं गमावलेली आहे. JDSला भाजपची मदत मिळाली नाही त्यामुळं त्यांचा आमदार पडला असंही सांगितलं जाते. आता 7 पैकी अवघ्या 2 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि 5 जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या. बघा मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे हा विषय पहिल्यांदा देशभर ह्याची चर्चा झाली जोरदार. सगळ्या TV चॅनलला हेच आहे की बाबा भारतीय जनता पक्षाची पहिल्यांदा मतं फुटली. आता ह्याच्यावरती काय केली कारवाई काय केली तर हे जे आमदार महोदय आहेत भाजपचे जे फुटलेले यांना कारणे दाखवा नोटीस भाजपनं काढली. म्हणजे कारणे दाखवा नोटीस त्या संबंधितांना काढली आणि भाजपनं आता एक समिती गठीत केली आणि बाबा हे कोणामुळे हे झालंय तर त्याची चौकशी लावली. आणि हे जे दोन्ही आमदार आहेत क्रॉस वोटिंग करणारे, या दोन्ही आमदारांना भाजपनं निलंबित केलंय. परंतु ते काय निलंबित जरी केलं तरी त्यांना परत घेणार भाजप. आपल्याला माहिती आहे सोयीप्रमाणे राजकारण असतं भाजपचं. परंतु देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला हरवलं आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या क्रॉस वोटिंगमुळे झालं. हेही तितकंच आहे. आजवर इतरांचं क्रॉस वोटिंग व्हायचं परंतु पहिल्यांदा भाजपचं क्रॉस वोटिंग झालेलं आहे. आणि कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेसनं 5 जागा जिंकल्या विधान परिषदेच्या तिथं. हे आता सगळ्या न्यूजला आपल्याला बातम्या दिसत आहेत परंतु ह्या गोदी मीडियाला दिसणार नाही, इतर ठिकाणी आपल्याला फक्त दिसणार. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव खडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.